श्री साईबाबांची करुणा अमर्याद आहे. त्यांच्या चरणी आलेल्या प्रत्येक भक्ताच्या दुःखावर ते आपल्या मायेची फुंकर घालतात. शिर्डीच्या पावन भूमीत श्री साईबाबा संस्थांची श्री साईनाथ नेत्र पेढी अनेकांना अंधारातून प्रकाशाकडे नेत आहे. ही गोष्ट आहे अशाच एका साई भक्ताची. माझं नाव चेतन रत्नाकर खेमनार. मी राहणार नागपूर, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक. मी एक ड्रायव्हर आहे. तर मला रात्री अचानक डोळा आला, खडळायला लागला. डोळा मी चोळला. तो चोळल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी मी चोळला. त्याला टीक पडली. टीक पडल्यानंतर त्याला मध्ये बुबुळला जखम झाली. जखम झाल्यानंतर मी तिथं लोकल मालेगाव येथे ट्रीटमेंट घेतली डॉक्टरांकडून. 8 दिवस ट्रीटमेंट घेतली. पण ते माझी भुरी आणि पांढरेपणा डोळ्यात सतत वाढत गेला, त्रास वाढत गेला, पण मला आराम मिळत नव्हता. तर मी तिथून नाशिक गेलो. नाशिकमध्ये तुलसी आय हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथं सरांना दाखवलं. सरांनी सांगितलं इथं आपल्याकडे होणार नाही, तुम्ही डोळ्याला इंजुरी झालेली आहे, तर तुम्ही शिर्डीला जा साई संस्थानला. तर मी तिथून दुसऱ्या दिवशी शिर्डीला आलो. साई संस्थानमध्ये निगुटे मॅडमांना भेटलो. निगुटे मॅडमांनी चेक केला. ते म्हणे तुमच्या डोळ्याला इंजुरी झालेली आहे, तर तुम्हाला डोळा वाचवावा लागेल आपल्याला पहिले. मग तुम्ही आज ॲडमिट व्हावं लागेल. तर आपल्याकडे तुमचं नशीब असं चालू की बुबुळ अवेलेबल आहे. बुबुळ अवेलेबल आहे, तर तुम्ही ॲडमिट व्हा आणि आपण पहिले डोळा वाचवू, प्रयत्न करू, तुमची तकलीफ वगैरे सगळं क्लिअर होईल. मग त्याच्यानंतर मी ॲडमिट झालो. मला त्रास खूप होत होता ॲडमिट होईपर्यंत. मग त्यांनी सगळे प्रोसिजर करून मला दुसऱ्या दिवशी काल आज ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर मला आता कुठलाही त्रास होत नाही आहे, काहीच नाही, त्रास नाही. त्यांनी माझं बुबुळ चेंज केलं. नशिबाने बुबुळ अवेलेबल होतं, तर त्यांनी चेंज केलं. काल ऑपरेशन करून आज ओकेमध्ये झाले. मला आज एकदम व्यवस्थित वाटतंय. या हॉस्पिटलमध्ये मला 1 रुपयाही खर्च लागलेला नाही. जे पण ट्रीटमेंट केली ते सगळं फ्रीमध्ये झालेलं आहे. शिर्डी साई संस्थान हॉस्पिटल शिर्डी येथे. त्या हॉस्पिटलचे मी आभार मानतो. डोळे फक्त दृश्य पाहतात, पण साई कृपेने दिलेली दृष्टी ती आत्म्याला देखील जागवते. आपणही या पवित्र नेत्रदान यज्ञात सहभागी होऊ आणि कुणाच्या तरी आयुष्यात श्री साईंचा प्रकाश बनूयात. कारण मानव सेवा म्हणजेच खऱ्या अर्थाने श्री साई सेवा. तुमच्या एका संकल्पाने अंधजनास मिळेल नवीन दृष्टी आणि तो करू शकेल श्री साईबाबांचं दर्शन.